दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक घडामोड अशी आहे की भीमा खोऱ्यामध्ये होत असलेल्या पावसामुळे आणि त्यातल्या त्यात खडकवासला साखळी धरण परिसरामध्ये पाऊस वाढल्यामुळे पुन्हा खडकवासला धरणातून नदीपात्रामध्ये मुठा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग दुपारी 3 वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी 3 वाजल्यापासून 5136 क्युसेकनं पाणी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, पाणी सोडण्याची प्रक्रिया, असं जलसंपदा विभागानं कळवलेलं आहे. आजच्या भीमा आणि नीरा खोऱ्याचा आपण संपूर्ण माहिती घेतच आहोत. तत्पूर्वी आपण खडकवासला साखळी धरण परिसरात झालेला पाऊस पाहूया. आज कासारसाई धरणावर 7 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. मुळशीवर 47, टेमघर धरणावर 65 मिलीमीटर, वरसगाववर 37, पानशेत धरणावर 37, खडकवासल्यावर 3 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. दरम्यान आजही तिथे पावसाची सकाळपासून रिपरिप सुरू असल्यामुळं खडकवासला धरणातून पुन्हा 5000 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. हे धरण 76.67% इतकं भरलेलं आहे. मागील 5 दिवसापूर्वी खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं गेलं होतं आणि याचा फायदा उजनीला झाला होता. दरम्यान भीमा खोऱ्यातील आज धरणांवरचा पाऊस जर आपण पाहिला तर कळमोडी धरणावर 40 मिलीमीटर, चासक मानवर 18, भामा आसखेडवर 16, वडिवळेवर 56 मिलीमीटर, आंध्रावर 8 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. तर पवनावर 30 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. घोड उपखोऱ्यातील डिंबेवर 11 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. माणिकडोहर 8, तर पिंपळकार जोगेवर 6 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. नीरा खोऱ्यातल्या गुंजवणी प्रकल्पावर 39, देवगरवर 37, भाटघरवर 6, वीरवर नोंद नाहीये. नाझरे आणि उजनी धरणावर सुद्धा पाऊस झालेला नाही. दरम्यान भीमा खोऱ्यातील धरणं आता वेगानं भरू लागलेली आहेत. पिंपळगाव जोगे धरण जे आहे ते अद्यापही उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात झालेली नाहीये. माणिकडो 31.82, येडगाव 71.80, वडद 48.75, डिंभे 67.30, घोड 42.37, विसापूर 26.78, चिलेवाडी 78.79, कळमोडी 100% भरलेलं आहे आणि ह्या धरणामधनं 1154 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान चासकमान धरण हे 91.29% भरले. भामा आसखेड 68.24, वडिवळे 88.78, आंध्रा 86.48, पावना 83.70, कासारसाई 86.99, मुळशी धरण जे आहे ते 82.25, टेमघर 77.57, वरसगाव 79.12, पानशेत 94.11, खडकवासला 76.34, नीरा खोऱ्यातील गुंजवणी धरण जे आहे ते 71% भरले. देवघर 78.52, भाटघर 80.87, वीर 96.42, नाझरे 15.84 आणि उजनी धरण जे आहे ते 36.9% इतकं भरलेलं आहे. पुणे बंडगार्डनचा विसर्ग जो आहे तो 13,830 क्युसेकचा आहे. तर उजनीमध्ये जवळून 40,000 क्युसेकनं पाणी मिसळत आहे. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टॅर, खिडक्या, चौकटी, सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सिंक फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खोली उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.